मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. ठाणे लोकसभेची निवडणूक स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नावाभोवती फिरत असून आता त्यांचा खरा शिष्य कोण यावरून गेल्या 10 दिवसांपासून राजकारण रंगलं आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आनंद आश्रमात जाऊन दिघे यांच्या स्मृतीला वंदन केलंय. त्यामुळे ठाणे लोकसभेचा प्रचारात दिघे फॅक्टर कायम असल्याची चर्चा या निमित्तानं रंगली आहे. शिरूरच्या तळेगाव तालुक्यातील ढमढेरे जवळ असणाऱ्या भैरवनाथ नगर येथील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. परिणामी यंदाच्या निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा पवित्रा घेतलाय. शिरूर लोकसभा मतदारसंघात हा आता चर्चेचा विषय ठरतोय. नांदेड शहरासह जिल्ह्यात मागील 10 ते 12 दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. पारा 42 अंशावर स्थिरावला होता. दिवसासोबतच रात्रीचेही तापमान वाढल्यानं नागरिकांना घरात बसणं कठीण झालंय. दरम्यान हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार रविवारी नांदेड शहरात संध्याकाळी 4:30 वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह 2 तास पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. लोकसभा निवडणुकीत 400 पारची घोषणा देणाऱ्या भाजपला ऐन निवडणुकीच्या गोंधळात मोठा झटका बसलाय. हरियाणातील भाजप सरकारला पाठिंबा देणाऱ्या 3 अपक्ष आमदारांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. देशाची लोकशाही अनेकांच्या त्यागातून बलिदानातून निर्माण झाली आहे. मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदीय लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत असून मोदींची पावले हुकुमशाहीच्या दिशेने जाणारी आहेत. यामुळेच तुम्हा आम्हाला जागे होण्याची गरज आहे. हुकुमशाहीच्या प्रवृत्तीचा पराभव करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याचं आवाहन केलंय. महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघामध्ये 4थ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर या मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहेत. मेक्सिको आणि ग्वाटेमाला सीमेवर रविवारी अतिप्रचंड भूकंपामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. साधारण 6.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या या भूकंपामुळे या भागात राहणाऱ्या असंख्य नागरिकांनी मोकळ्या जागेत जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन पळपळ काढला. महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. विदर्भापासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यामुळे उर्वरित राज्यांच्या एकंदर तापमानावरही याचा परिणाम पाहायला मिळतोय. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी यंदा महाराष्ट्रात 2019च्या तुलनेत जवळपास दुप्पट सभा घेत असल्याचा मुद्दा उपस्थित करत राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. याच प्रश्नावरून राऊत यांनी मोदींना थेट मुंबईत घर घेण्याचा सल्ला दिलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी पुण्यात घेतलेल्या जाहीर सभेमध्ये हिंदू मुस्लिम मुद्द्याचा उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधलाय. दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा आरोप असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जामिनावर बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच भाषणामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधलाय. दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या मुख्य कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुरुंगात जातील अशी भीतीही व्यक्त केली आहे. आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाला सुरुवात होताच मोठा अडथळा उभा राहिला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 25 ठिकाणी ईव्हीएम मशीन बिघडल्याचा प्रकार समोर आलाय. बारामतीप्रमाणेच अहमदनगरमध्ये भाजपनं पैसे वाटल्याचा आरोप शरदचंद्र पवार गटाकडून करण्यात आलाय. भाजप पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पैसे वाटतानाचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओची तपासणी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. 18व्या लोकसभेसाठी मतदान सुरू आहे. उन्हाचा तडाखा सुरू असतानाही मतदार राजा मतदानाचे कर्तव्य निभावत आहे. लोकसभेच्या मतदानाचे 3 टप्पे यशस्वी पार पडले असून आज 13 मे रोजी 4थ्या टप्प्यातील मतदान सुरू झालंय. आज सकाळपासून लोकांनी मतदानासाठी रांगा लावायला सुरुवात केली असून सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांनीही पुण्यात मतदानाचं कर्तव्य पार पाडलंय. सुबोध भावे यांनी त्यांच्या पत्नीने मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावलाय. यावेळी त्याने जास्तीत जास्त लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलंय. सध्याच्या राजकारणावर काहीही बोलणं मात्र त्यांनी टाळलंय. सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. स्टेजवर परफॉर्म करत असताना प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्याचं निधन झाल्याची माहिती समोर येतेय. अभिनेते सतीश जोशी यांचं निधन झालंय. रंगोत्सवात व्यासपीठावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्या भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसला तेव्हा कुठे होतं तुमचं प्रेम अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. नरेश म्हस्केवर लहानपणी वय 18 असताना राज ठाकरे यांनी हात ठेवला नसता तर नरेश म्हस्के या खासदारकीच्या उमेदवार म्हणून योग्यतेचा नसता हे मी आवर्जून सांगेन अशी भावना नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे. या फोडाफोडीच्या राजकारणात महाराष्ट्रात कुणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवार यांनी केली. त्यांनी पहिल्यांदा काँग्रेस फोडली. 1977-78 साली गोष्ट असेल.
पुलोतचं सरकार स्थापन झालं, महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारचं घरफोडीचं राजकारण झालं, या गोष्टीला शरद पवार यांनी सुरुवात केली असा आरोप राज ठाकरे यांनी केलाय. हू किल्ड करकरे या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आणखीनच चिघळलाय. या वादात आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी देखील उडी घेतली आहे. हेमंत करकरे आणि विजय साळसावकर मृत्यूबाबत गंभीर आरोप केलेत. दोघांच्या हत्येमागे गेम विदिन गेम आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. मुंबईत मागील काही वर्षांमध्ये वाढलेली वाहतूक कोंडीची समस्या पाहता अनेकांकडून रेल्वे प्रवासाला पसंती दिली जात आहे. अशा या शहराच्या बहुतांश भागांना रेल्वेच्या जाळ्यात समाविष्ट करून घेत शहर आणि उपनगर जोडण्यात आलाय. याच मुंबई लोकलवर आता शुक्रवार शनिवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेबांबद्दल मोदींनी केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झालाय अशा शब्दात संजय राऊत यांनी यांच्यावर निशाणा साधलाय. मुंबईत लोकसभेच्या एकूण 6 जागा असून 5व्या टप्प्यात या जागांसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपानं जय्यत तयारी केली आहे. पंतप्रधान मोदी लवकरच मुंबईत येणार असून त्यांना रोड शो देखील होणार आहे. 40% निर्यात शुल्क लावून कांद्याची निर्यात करण्यास सरकारनं परवानगी दिली, परंतु त्यानंतर अडचणी काही सुटत नाहीत. निर्यात बंदीची निर्णय मागे घेऊन 4 दिवसांपासून तांत्रिक कारणामुळे कांद्याचे 400 कंटेनर बंद. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.